भारतातले प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपायचं नाव घेत नाहीये। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असतानाच अनिल अंबानींच्या मुंबईतील प्रसिद्ध 17 मजली बंगल्यावर देखील टाच आणण्यात आली आहे। अनिल अंबानींना हे घर कायमचं गमवावं लागू शकतं का? जर ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले तर त्यांना अटक होऊ शकते का? यासह अनेक प्रश्नांवर उद्योग वर्तुळात खल सुरू आहे। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अबोड डोक्यावर हेलिपॅड असणारी ही 17 मजली इमारत म्हणजे प्रसिद्ध पण सध्या संकटाच्या गर्तेत सापडलेले उद्योगपती अनिल अंबानींचा मुंबईतील बंगला आहे। मुंबईतील पाली हिल परिसरामध्ये असलेल्या या आलिशान घराची किंमत 4.5 कोटींच्या घरात आहे आणि यात 17 मजली बंगल्यावर ईडीनं तात्पुरती टाच आणली आहे। सध्या अनिल अंबानींची कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे। बुधवारी ईडीनं अनिल अंबानींच्या घरावर टाच आणल्यानंतर गुरुवारी सकाळी अनिल अंबानी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले। ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची अनिल अंबानींची ही दुसरी वेळ। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अनिल अंबानींनी ईडी कार्यालयात जबाब नोंदवला होता। दरम्यान अनिल अंबानींवर जे ओढावलंय ते त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि तिच्या समूह कंपन्यांनी वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेल्या कर्जामुळे। रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड यांच्या मार्फत उभारलेल्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप आहे। येस बँकेनं या दोन्ही कंपन्यांमध्ये अनुक्रमे 2,965 कोटी आणि 2,045 कोटी गुंतवले होते। 2019 मध्ये ही गुंतवणूक एनपीए श्रेणीत गेली। आरएचएफएल आणि आरसीएफएल या दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे 1,353 कोटी आणि 1,984 कोटी थकवले असा ईडीचा दावा आहे। याशिवाय म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून उभा केलेला निधी सुद्धा अवैधरित्या अनिल अंबानींच्या कंपन्यांकडे वळता केला असा ईडीचा आरोप आहे। अनिल अंबानींच्या चौकशी दरम्यान आणि एकूणच या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले तर अनिल अंबानींना अटक देखील होऊ शकते। तसंच त्यांच्या इतर मालमत्तांवर देखील टाच येऊ शकते आणि अनिल अंबानी या संकटाचा सामना कसा करतात याकडे उद्योग वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।